तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। शिवसेनेमध्ये झालेली मोठी बंडाळी आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये कोकणी माणूस कुणाला साथ देणार, कुणाचं पारड जड आहे, या संदर्भात इथल्या पत्रकारांशी संवाद साधलेला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचं मतदान पूर्ण झालेलं आहे। उत्सुकता आहे निकालाची, पण शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये अगदी खूप इंटरेस्टिंग घडामोडी या मतदारसंघामध्ये घडल्या। माझ्यासोबत काही पत्रकार आहेत, त्यांच्याकडून मी एकंदरीत या निवडणुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहे। मोरे साहेब, तुम्ही अनेक निवडणुका बघितलात, ही निवडणूक पूर्णपणे वेगळी होती। मुख्य गोष्ट म्हणजे मतदार हा व्यक्त होत नव्हता। घडामोडींचा नेमका अर्थ कसा लावता येईल? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सरासरी 62.52% मतदान झालं आहे। पण ह्यामध्ये विशेषतः एक प्रश्न किंवा एक नजरेत येणारी गोष्ट अशी होती की जिथे मुस्लिम समाजाचं मतदान होतं ते मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे। निदान तो मतदार रस्त्यावरती उतरून मतदान करण्याच्या मानसिकतेत होता आणि त्यांची उपस्थिती किंवा त्यांची हजेरी ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते नेमकं मुस्लिम समाजाने मतदान कोणाला केलं आहे त्याच्यावरती रत्नागिरी सिंधुदुर्गच्या निकालाचा काही अर्थ त्यामधून संभवतो किंवा दिसून येतो। अवधी महाविकास आघाडीला जास्त मिळाला आणि त्या तुलनेत महायुतीला कमी अवधी मिळाला। यामुळे मतदार ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम हे प्रामुख्याने महाविकास आघाडीने केलं आहे। तो ट्रेंड पाहता त्याचा कल कोणाकडे जास्त राहील आणि शेवटच्या 2 दिवसानंतर महायुतीने जो ॲग्रेसिव्हपणा घेतला त्याचा फायदासुद्धा त्यांना होण्याची शक्यता। असे जर अंदाज बांधता आला तर बांधता न येण्यासारखं हे थोडेसे 2 दिवस ठरले शेवटचे। सावंतवाडी मधला जर प्रकार बघायचं म्हटलं आपण तर सावंतवाडीमध्ये कॅथलिक आणि मुसलमान लोक खूप आहेत, जी पूर्वी दीपक केसरकरांबरोबर होती, पण तेच दीपक केसरकरांचा आणि नारायण राणेंचा एवढा टोकाचा संघर्षसुद्धा त्या लोकांनी बघितलेला आहे। त्यामुळे ती मतं कुणाला जातील याच्यावर सगळ्या गोष्टी तिथे बघितलं तर अवलंबून आहे। पण कुडाळ आणि सावंतवाडी ही मतदारसंघामध्ये जो माणूस लीड घेईल तो माणूस विजय होईल असं मला वाटतं। 2.5-3 लाखाच्या ज्या भाषा आहेत तेवढं होणार नाही, 20-25 हजाराच्या आसपासच गणित होईल असं माझा अंदाज आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।